वैद्यन मावशी माहित आहे का? काय सांगा ना, काय राहत त्यांच्याकडं? सुया घे, पोत घे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. 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 दाताचं 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 दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. सुया घे, पोत घे, दात घे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ. दाताचं दातवण घ्या ग दाताचं दातवण घ्या ग कुणी, पप्प्याची माय भाकर वाढ गे माय. बरोबर असंच ना? जमलं का महाराज? मला जमलं जमलं जमलं. तुम्ही माणसाने बरं झालं आली संभाजीनगर जिल्ह्यातून विकायला. तुम्ही माणसाने बरं झाले आली संभाजीनगर जिल्ह्यातून विकायला. वैद्यन मावशी आणि वैद्यन मावशीची मुलगी. वैद्यन मावशीची मुलगी एवढी हुशार होती, ती म्हणली मॉम आपण दोघी एकाच गल्लीत गेलो तर दोघीचा बिझनेस होणार, दोघीचा धंदा होणार नाही. ती म्हणली माय लेकरू लई डोक्याने खेळायला लागले. म्हणली लई हुशार झालंय. म्हणली मग सोनं लई डोक्याने खेळायला लागले. ती म्हणली एक काम कर, तू वरच्या गल्लीला जाय, मी खालच्या गल्लीला. ती म्हणली अगं बाई बाई मग तर लेकरू लई हुशार झालंय. म्हणली हिने उचलली पाठी, ही निघाली वरच्या गल्लीला, हिने उचलली पाठी, ही निघाली खालच्या गल्लीला. आता खालच्या गल्लीला निघाली आणि प्रजेला निवडून दिलेला राजा रथात बसला आणि त्यांनी रथातून पोरगी पाहिली. मग आता आमच्या वैद्यन मावशीची मुलगी चवळी शेंगा सारखीच महाराज, लय भारी दिसायला, नक्षत्रवाणीच, गोरे गोरे गाल, नाकाचा शेंडा, कुरुरे कुळे केस, दिसायला लय भारी महाराज. ती यानं पाहिलं तिला. आता राजा उतरला रथाच्या खाली, राजा उतरला रथाच्या खाली आणि तो डायरेक्ट तिच्याकडे गेला आणि म्हणाला हे तू मला लय आवडतीस, तू लय भारी दिसतीस म्हणे, तू लय छान दिसतीस. ती गडबडली ना महाराज. ती म्हणली तुम्हाला वा काढायची फणी देऊ का? ती गडबडली ना महाराज, तिला काय करणार. परत हा म्हणतो अरे महामूर्खा, अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू किती सुंदर दिसतीस, माझ्याशी लग्न करतीस का? ही म्हणली तुम्हाला लिख काढायची फणी देऊ का? ती गडबडली महाराज, ती घाबरली. हे म्हणले अरे महामूर्खाची जत्रा, अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न करतीस का? यांनी महाराज तिला भर डांबरी रस्त्यावर प्रपोज केलं महाराज, भर डांबरी रस्त्यावर प्रपोज केलं महाराज. तिला प्रपोज केलं. ती शांत उभं राहिली. ती काय म्हणली? ती म्हणली राजा पाठी लय जड झाली, जर हात लावू लागतोस का रे? त्याने उचलली. त्याला वाटलं आता ही हा म्हणली वाटतं, हेले मूड मध्ये आले आणि उचलली पाठी खाली ठेवली. तिने जसा पदर खोसला असा कमराला खोसला. आता मला सांगा महाराज, बाईने पदर कमराला खोसल्यावर काय होतंय? काय होतंय विचार करा महाराज. भांडणं चालू, गल्लीत भांडणं असू द्या, शेतात भांडणं असू द्या, कुठं भांडणं असू द्या, ते म्हणे पाय बरं ही मला पोलीस चलिये, काय म्हणतो चलिये. महाराज ते पुढचंच पळून गेला. ते म्हणलं नको रे बाबा बाई माणसाच्या मादी लागलं. ते पळून गेला महाराज. ते म्हणले नको. ते उभं राहिले. ती म्हणली अहो प्रजेला निवडून दिलं, गादीवर बसला म्हणून कसंही वागतात का? अहो या संभाजी राजांच्या, तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शाने झालेली भूमी आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे म्हणे, त्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे. अहो ज्या राजमाता जिजाऊने, ज्या जिजाऊ माताने महाराष्ट्रासाठी पुत्र जन्माला घातला, त्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी
त्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे. अहो जनाबाईचं जीवन चरित्र वाचलं का? त्यांना देव दळू लागायला आला होता. त्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे. अहो समाजाला खाऊ घालणारे गजानन बाबा, उष्टर पत्तरवाळ्यामधले अन्न खाणारा गजानन बाबा, त्यांच्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या मातीतली मी मुलगी आहे. अहो ज्या मुलीशी लग्न करायचं आहे ना, तिला विचारत नाही माझ्याशी लग्न करतीस का, तिच्या बापाला जाऊन विचारता तुमची पोरगी मला देता का, विचारता ना? बरोबर आहे. तिच्या बापाला जाऊन विचारता मला तुमची पोरगी देता का. हा महाराष्ट्राचा नियम आहे राजा. तुम्ही कोणत्या धुंदीत आहात म्हणे. आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या बापाची परवानगी काढा. आणि माझ्या बापाने जर तुम्हाला परवानगी दिली तर एका गुडघ्याला बाशिंग बांधून तुमच्यासोबत लग्न करायला मी तयार. बोला, काढता का माझ्या आई बापाची परवानगी? ते महाराज जागेवर 1.5 तांबे पाणी प्याला. ते म्हणले नका रे बाबा. ते म्हणे आहे वैदीन पण राणी सारखा दम करते म्हणे. चल बोल कुठं राहते म्हणे. ती म्हणे वैदीन वाड्यात 3 नंबरच्या गल्लीत घर आहे माझं. 3 नंबरच्या गल्लीत घर आहे माझं. यानं काढल्या ह्यो निघाला. कुठं निघाला? वैदू वाड्यात. तिने उचलली पाठी, ती निघाली धंद्याला. हा गेला वैदू वाड्यात. आता वैदू आम्हाला पुन्हाच बसले बाबा. ते म्हणले कशाला आलं बाबा इकडं, आपण कोणाचं कुत्रं चोरलं नाही, मांजर चोरलं नाही, इकडं कशाला आलं म्हणे. ते घरात जाऊन लपले. हे गेले दारावर थाप मारली. म्हटले अहो मामा दार उघडा. म्हणे काय झालं? म्हणे अहो झालं काही नाही, तुमच्या मुलीबद्दल बोलायचं होतं म्हणे. ते म्हणले थांबा म्हणे. गरीबाला इज्जत आहे म्हणे. थांबा म्हणे. अहो माझ्या मुलीबद्दल काही म्हणू नका म्हणे. तिच्या 2 हाताचे 4 हात व्हायचेत म्हणे. तिचं लग्न करायचंय. माझ्या चिमणीचं लग्न मोडेल हो, तिला डाग लागेल हो, असं काय म्हणू नका. याला म्हणतात गरीबानी गरिबाची इज्जत. ते म्हणले मामा आधी ऐकून घ्या म्हणे. मला तुमची मुलगी आवडली आहे. तुमची मुलगी मला द्या आणि मला तुमचा जावई करून घ्या म्हणे. वैदू मामा म्हणले. वैदू मामा दर्शिक थोडे शांत बसले. ते म्हणले त्यांची बोबडी वळायला लागली. ते म्हणले तुम्हाला पाणी आथरीतून घोंगडी प्यायला देतो. म्हणजे घोंगडी प्यायला देतो, पाणी आथरीतो म्हणे. त्यांची बोबडी वळायला लागली. ते म्हणले देता आली तर आज दे, उद्या होणार. मग आता वैदू मामा डोक्याने हुशार होते. ते म्हणले श्रीमंताचं मड कधी जाईल सांगता येणार. ते म्हणले लागलं तर लग्न आज 5 वाजताच लागेल. लग्न लागलं तर आज 5 वाजताच लागेल म्हणे. पटापटा सगळं नियोजन झालं. राजा म्हणलं मग इथंच मुक्कामाला थांबतो की कशाला घरी जायचं, 5 वाजता लग्न लागेल म्हणलं. ते बसले तिथं थांबले. सगळं नियोजन झालं. नवरदेव मिरून आला. यानं तिला हार घातला, तिनं याला हार घातला. 5 मंगलाष्टिका झाल्या. नवरी निघाली आता तिचं तिकडं पुढं सासरी. ती निघाली. पण महाराज त्यांची एक सवय, त्यांना कुठं करमत आहे तिकडं. त्यांना हे म्हणायचं सवय, सुया घे पोत घे वाळ मनगट घे, असं म्हणायची सवय महाराज. त्यांना कुठं करमत आहे. करमनास. तिला 5 पकवानाचं ताटाला ना महाराज ती पलंगा खाली लपून ठेवायची. म्हणजे ते शिळा झाल्यावर खायची. कधी? शिळा झाल्यावर. म्हणजे तेव्हा ती म्हणायची चांगलं लागायला. तेव्हा शिळा झाल्यावर खायची, असं काही खात नव्हती. 16व्या दिवशी राजा राणीची पूजा ठरली. काय ठरली? राजा राणीची पूजा ठरली. आता अशाच सगळ्या बाया गोळा झाल्या. आता मला सांगा महाराज, ह्या बाया गोळा झाल्या, हरिपाठ करणार होय तिथे गेल्यावर? करणारे माय नाही. बरोबर आहे. तुम्ही काय हरिपाठ करणार नाही. सगळ्या गोळ्या झाल्या. तिथं जाऊन त्यांच्या काही ते असं विचार करते का हो महाराजांनी कोणता अभंग घेतला होता, कोणती चाल घेतली होती, भागवत कथेत काय सांगितलं होतं, त्यांच्या काही लक्षात नाही राहत. त्यांचं एवढंच, होय ग ही साडी कुठून घेतली हो आजी, तुम्ही साडी कुठून घेतली, तुम्ही कुठून घेतली साडी, कुठून घेतली, कोणत्या मॉलला घेतली, कोणत्या डीमार्टला घेतली. त्यांच्या डोक्यात एवढंच खेळते महाराज. त्यांना काय सगळ्या गोळ्या झाल्या आणि सगळ्या म्हणाल्या होय ग नाव घे नाव. ती म्हणली इश बाई मी नाव घेत. महाराज ती लाजली ना. आणि शक्यतो जुन्या बाया लाजत होत्या, आत्ताच्या नाही बरं का. जुन्या सांगायला जुन्या लाजत होत्या. आत्ताचं कसं झालं माहितीये का, लव्ह मॅरेज मुळे ती मजा राहिली का? लव्ह मॅरेज मुळे ती मजा राहिली का? नाही राहिली. लव्ह मॅरेज मुळे ती मजा राहिली नाही. आता आधीच त्या पोरीच्या पायाला पोरीचा कुंकटिळा करून ठेवतात, साखरपुडा करून ठेवतात आणि कोंबडीच्या पायाला दोरा बांधून ठेवतात. लग्न काही लवकर करीत नाही. मग ही त्याला फोन करते, हॅलो जेवलास का, झोपलास का,
उठलास का फोनवर सुरू मारायचं. पण आता ती काही मजा राहिली नाही. आता वेगळंच काहीतरी लव्ह मॅरेज मध्ये ती काही मजा राहिली नाही. आणि वाघांनो तुम्हाला सांगते, तुमची बायको एखाद्याच्या लग्नात जाऊन तुमचं लाजून नाव घेते त्याला भाग्यवान नवरा समजायचा. काय समजायचा? भाग्यवान नवरा समजायचा. तुम्ही माणसानं बरं झालं सकाळी 2 ठोके खाले पण बाबा नीटच झाली. काय 2 ठोके खाले पण सकाळी नीटच झाली. सकाळी नीटच झाली. त्याला भाग्यवान नवरा समजायचा. भाग्यवान नवरा समजायचा. ही काही नाव घेईना नाही. आता तिकून आल्या ननंदबाई. ननंदबाई कळतात ना तुम्हाला? ननंद आल्या ननंदबाई. आता ननंदबाई कधी देत नाही आनंद. इथल्या सोडून सांगायल्या नाही तर इथल्या माझ्या गाडीवरच मोर्चा घेऊन यायला बसल्या. इथल्या सोडून सांगायले, इथल्या ननंदबाई सोडून सांगायले. ननंद आल्या म्हणल्या, ओढलं थोडं साईडला. म्हणे अगं अक्कल आहेस का तुला? अगं तुझी ते चेष्टा करतायत, पटकन नाव घ्यायचं आणि मोकळं होऊन जायचं म्हणे. ननंदबाई गेल्या निघून. यांचं झालं नाकाचा शेंड्याला लागल्या टपाटपा डोळ्यातून पाणी यायला लागल्या रडायला. ज्या बाईने तिला नाव घ्यायला लावलं होतं ना त्या म्हणली अय इकडे आहे म्हणे. म्हणे काय तुम्ही मला लय नाव घ्यायला लावलं म्हणे, तुमच्यामुळं मी माझ्या ननंदबाईचे बोलणे खाल्ले. थांब म्हणे आता असं नाव घेते ना म्हणे, असं नाव घेते थांब म्हणे तुम्ही. ती म्हणे आता शोभेला असं नाव घ्यावं लागले. ती कोण होती? राजाची राणी होती. वैदून मावशीची मुलगी राजाची राणी झाली. ती म्हणे शोभेला असं नाव घ्यावं लागेल. आता तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिचंद्र. काय होतं? हरिचंद्र. आता ऐका बरं का तिने नाव कोणतं घेतलं? गरम गरम दूध मऊ मऊ साय. गरम गरम दूध मऊ मऊ साय. हरिचंद्र राजाची राणी नाव घेते भाकरवाड घे माय विडाल विडाल. महाराज आपला स्वभाव असा आहे, संतांचा स्वभाव मागायचा नाही. आपला स्वभाव असा, संतांचा स्वभाव मागायचा नाही. मग या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलंय? नामस्मरण करा. काय सांगितलंय? नामस्मरण करा. म्हणून तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेरे सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने सदा चित्त समाधान. आता मला सांगा, तुम्ही कोणाची ड्युटी करीत नाही, नोकरी करीत नाही, मग तुम्ही बंगला कसा बांधला? बाबा बंगला कसा बांधला? बंगला कसा बांधला? बंगला कसा बांधला? तुम्ही कोणाची ड्युटी करीत नाही. ते म्हणे असं घर खोदलं त्याच्यात एवढा धन सापडलं की असे कितीतरी बंगले होतील. मग ते आहोळ पाणी आहे ते इतकं वाजतं त्याचा इतका आवाज येतो की त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. आडोळा पाणी आटे काही म्हशीचे झुंज माजले. ते आहाडोळ असलेलं पाणी इतकं वाजतं. 2 मास्तर रस्त्याने चालले, 2 माणसं रस्त्याने चालले. ते म्हणले थांबा थांबा म्हणे पूर आला. बसले गप्पा गोष्टी करायला. थोड्या वेळाने त्याला आठवण झाली की आपण चिल्ली मोडली असती तर बरं झालं असतं. याच्यात कोणी ओढीत नाही ना? नाही. चिल्ली मोडली असती तर बरं झालं असतं म्हणे.
चिल्ली मोडली असती तर बरं झालं असतं म्हणे. मग त्याने ती काढली, त्याच्यात खडा टाकून ती फुंकून स्वच्छ केली, त्याच्यात तंबाखू भरली आणि त्याला साईडनी साखी असते बघा, गुंडायला असते ना, साईडनी साखी असते. आता ती वल्ली व्हावी म्हणून पूर्ण भिजवलेल्या छापीचा उपयोग आहे, सौम्य व्हावी. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय माहीत? असं काही नाही, मला अनुभव असं काही नाही. सांगण्याकरता सगळं माहीत करून ठेवावं, बरोबर आहे की नाही बाबा? सांगण्याकरता सगळं माहीत करून ठेवावं लागतंय. तुम्ही पण एखाद्याच्या चिल्ली मोडणार जवळ जाऊन बसा, ते तुम्हाला सांगतील. त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. आता ती भिजवायला जायचं पण त्याच्यात पाणी राहिलं नाही, ते पाणी वाहून गेलं, त्याच्यात काही पाणी राहिलं नाही. मग तुमचं आमचं समाधान असं आहे. संपतराव काय कसं आहे, बरं आहे का म्हणे? याच्यात कोणाचं नाव नाही ना? नाही, ते म्हणते ना आमचंच नाव घेऊन गेली. तसं कोणाचं नाव नाही ना? नाही. संपतराव कसं काय म्हणे? एकदम आनंदाचा आनंद. थोड्या दिवसांनी म्हटलं काय झालं म्हणे? काय नाही. अरे झालं काय म्हणे? काही नाही, काही नाही झालं म्हणे. त्याला काय झाला? वाद झाला. काय झाला? वाद झाला. विठ्ठल विठ्ठल कोण जाणे कोण घडे अवपसना, कोण या वचना प्रतिपाळी, कोणाकडून उपासना घडणार आहे एखादा जिज्ञा असू शकतो. तेच महाराज एका ठिकाणी सांगतात, सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्त समाधान. आम्हाला नामस्मरणाने सुख मिळतं, समाधान मिळतं. म्हणून तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख ल्यालो सर्व अलंकार, अनते निर्भर डुलत असो, अनते निर्भर डुलत असो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो. मग आता आपलं तुम्हाला पाण्याची टाकी माहिती आहे का? पाण्याची टाकी बरोबर आहे. त्याच्यात किती पाणी सांगता येईल? सांगता येईल तुम्हाला कोणाला? त्याच्यात पाणीच पाणी आहे. तसं नामस्मरणाने सुखच सुख आहे. काय आहे? सुखच सुख आहे. काय आहे? सुखच सुख आहे. मग नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, आज जास्त आहे त्याच्यापेक्षा उद्या जास्त आहे, त्याच्यापेक्षा परवा जास्त आहे. काय आहे? त्याच्यापेक्षा परवा जास्त आहे. मग तुम्ही जे काही पथ्य आहे पण ते पथ्य पाळत नाही. तुम्ही एकीकडे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि एकीकडे म्हणतात होय रे, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्या बोलीला म्हणतात, हे खरं आहे का? परत एकीकडे म्हणतात रामकृष्ण हरी, परत एकीकडे म्हणतात का रे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली म्हणतात, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे तुम्ही एकीकडे भजन करता आणि एकीकडे निंदा करतात. तुका म्हणे तेही सुखाचे साधन, तेही सुखाचे साधन आहे. ते काय आहे? सुखाचं साधन आहे. आता मी काय बोलते कळतंय ना तुम्हाला? गाडी फास्ट होऊ राहिली. मागचं तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते? ऐकू येतं ना? कळतं ना मी काय बोलते? गाडी जास्तच फास्ट होते का? नाही. कसं आहे महाराज, गाव बदललं की भाषा बदलते, नियम बदलतात, प्रथा बदलते. तसं आता आमच्याकडे माझी आई वडाला गरके मारते, तुमच्याकडं कोण म्हणलं येड्या बाबीला?
येडे बाबडीला मारतात का तुमच्याकडं? आमच्याकडे वडाला मारतात. बरं मला सांगा, वडाला गरके का मारतात? तुम्ही महिला मंडळ का मारतात? का मारतात सांगा ना. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. माझं काही लग्न नाही झालं तरी मी सांगायले, बरोबर आहे, 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. आता मला सांगा, ज्या बाईचा नवरा दारू पितो, तिला रोज आणतो, मग ती रोज अशी इच्छा करीन का मला 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून? करीन का महाराज? मला सांगा. नाही. असे काही महारथी पदार्थ येऊन पडलेले महाराज. रोज ती अशी इच्छा करीन का? रोज मार खाणारी माता माऊली अशी इच्छा करीन का मला 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून? करीन का? नाही करणार, बरोबर आहे. तशी एक माता माऊली होती, ती रोज तिचा नवरा प्यायचा, तिला रोज मारायचा. एक दिवस तिने काय केलं, असा ग्लास घेतला, ग्लास मध्ये काय घेतलं? दूध घेतलं. काय घेतलं माय? दूध घेतलं. आता दुधात काय टाकलं असेल? विष नाही बरं का, साखर टाकली. तुमचा नवरा जाईल वर, विष नाही टाकला, साखर टाकली. काय टाकली? साखर टाकली. त्याच्यात काजू बदाम सगळं टाकलं आणि नवऱ्याच्या हातात असा ग्लास दिला. नवरा म्हणे, अगं रंगे, रोज मी तुला मारतो, रोज तुला मी हाणतो, आज तू मला एवढे प्रेमाने दूध कसं प्यायला दिलं? ती म्हणली, आज काय आहे माहिती का, नागपंचमी आहे, मग या नागाला दूध नाही पाजावं तर काय करा? विठ्ठल या नागाला दूध पाजावं नाही तर मग काय करा म्हणे. तशीच आज एक बाई चालली नटून थटून कुठं? वट सावित्री पौर्णिमेला वडाला गरके मारायला. एकदम सुंदरशी साडी, लाली, मोठे कानातले ते झुमके सगळं घालून मस्त नटली, निघाली वडाला गरके मारायला. वडाला गरके मारले, आली तिकडून. नवरा म्हणला, कुठं गेली होती? ती म्हणली, वडाला गरके मारायला. म्हणे का? म्हणे, अहो 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला गरके मारायला गेले होते. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला गरके मारायला गेले होते. ते म्हणे, बरं झालं. थोड्या वेळाने 1-1.5 तास झाला, आली. येताना एक कागद आणि पेन घेऊन आली बरं का, आणि म्हणली नवऱ्याने, म्हणली याच्यावर सही करा. नवरा म्हणले, काय? ते म्हणे, घटस्फोट आहे. काय म्हणे? घटस्फोट आहे म्हणे. ते म्हणे आताच तू वडाला गरके मारायला गेली होती, म्हणली होती 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून, आता काऊन घटस्फोटाची भाषा वापरते? ती म्हणली, अहो येताना मी ब्राह्मणाला विचारून आले होते की आता 7 जन्म तुमचे पूर्ण झाले, आता 8वा लागलाय म्हणे. आता काय लागलाय? 8वा लागलाय, म्हणून मला मोकळं व्हायचंय, तुम्ही घटस्फोटावर सही करा. ती म्हणे, मला मोकळं व्हायचंय म्हणे. यो म्हणला, मी काही सही करीत? ती म्हणली, तुम्ही सही करा, नाही तर मी वकिलाकडे जाईन. कोणाकडे जाईन? वकिलाकडे जाईन. ते म्हणले, मी काही करणार नाही, तुला जिकडं जायचं तिकडं जाय, पण मी काही सही करणार नाही. ही गेली वकिलाकडं आणि वकिलाला म्हणली, अहो वकील साहेब, माझ्या नवऱ्याचा माझा घटस्फोट करून द्या. काय करून द्या? घटस्फोट करून द्या. ते म्हणले, अहो बाई, आज सुहासनीचा दिवस आहे, असं अभद्र बोलू नये म्हणे. ती म्हणली, तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा घटस्फोट करून द्या, बाकीचं मला काही माहीत नाही म्हणे. तुम्ही माझ्या नवऱ्याचा माझा घटस्फोट करून द्या म्हणे. ती म्हणली, अगं बाई, तो म्हणला, अगं बाई, एखाद्या मूर्खाला जाऊन सांग, पण मला सांगू नको म्हणे. तू एखाद्या गाढवाला जाऊन सांग, पण मला सांगू. घरी आले. नवरा म्हणे, झाला का घटस्फोट? ती म्हणली, तो असं म्हणला की एखाद्या गाढवाला जाऊन सांग, पण मला सांगू नको. विठ्ठल अविनाशावर जर प्रेम आहे, तादम्य आहे, तर दुःख करण्याची, रडण्याची वेळ येणार नाही. विठेवरी आनंदाचा कंद आहे, विठेवरी आनंदाचा कंद आहे, आणि त्याच्यापाशी आमचा संबंध आहे, म्हणून आनंद हे निर्भर आहे. मग तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, तिला भय आहे. तुम्ही एखादा मुका प्राणी घ्या, त्यालाही भय. सगळ्या गोष्टींना भय आहे, पण राजा जगातली अशी एक गोष्ट आहे की तिला भय. कोणती गोष्ट आहे सांगू शकाल तुम्ही बाबा? ते म्हणजे विष्णुपद. काय? राजातल्या सर्व लोकांना भय आहे, पण विष्णुपदाला नाही. ते म्हणतात, आम्हा हरिदास काही भय नाही त्रिलोकी. मग गीतेच्या 16व्या अध्यायातील पहिला श्लोक डोळ्यापुढे अनावळा. त्याच्यात दैवित प्राकृतीचे 26 गुण सांगितले. काय सांगितले? दैवित प्राकृतीचे 26 गुण सांगितले. मग द्वैत्यात काय आहे? भय आहे. काय बाबा? द्वैत्यात भय आहे. अद्वैत्यात काय आहे? निर्भय. बरोबर आहे. मग इकडे माझे, तिकडून तिकडे
तुझं हे दैत्य आहे, बरोबर आहे. मग दैत्यात काय होतं? भय होतं, बरोबर आहे. दैत्यात काय होतं? भय होतं, बरोबर आहे. जवळ घडेत तो वै संसार, हे काय आहे? दैत्य आहे. दैत्यात काय आहे? काय आहे? भय आहे. तसं पाण्याला ही मिठाची भीती, मिठाला ही पाण्याची भीती, कारण त्याला वाटतं मी पाण्यात पडणार, बरोबर आहे. त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. पाणी बुडाय मिठाते तव मिठाचे पाणी आहे ते. मिठालाही पाण्याची भीती आहे. तसं मला ही भीती आहे. माझा जीव आहे, तो मला मारेल, माझं डोके फोडेल, माझा घात करील, मलाही भय. आणि जर तोंड मी एकच आहे तर भय. महाराज म्हणतात आम्हाला कुणाचं भय? आम्हा हरिदास काही भय नाही त्रिलोकी. हमारीच्या दासा काही, हमारीच्या दासा काही. काय केलं? हमारीच्या दासा काही, हमारीच्या दासा काही. हमारीच्या दासा काही, हमारीच्या दासा काही. हमारीच्या दासा काही, हमारीच्या दासा काही. भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी. 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 देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी गोळे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आम्हा हरिदास काही भय नाही त्रिलोकी. आम्हा हरिदास काही भय नाही त्रिलोकी. आम्हाला कशाचं भय नाहीये. मग आता डुलण्याचे प्रकार डोळ्यापुढे आणावे लागतील. 4 वाजता बरेच जण डुलतात, तुम्हाला माहिती आहे का? 4 वाजता इथं डुलतात असन, कोणी दिसत असन तुम्हाला. 4 वाजताच बरेच जण डुलतात. हा एक डुलण्याचा प्रकार आहे. चक्कर येणे हा एक डुलण्याचा प्रकार आहे. झोप येणे हा एक डुलण्याचा, आणि ज्याच्या अंगात भूत वगैरे आहे त्याचा हा एक डुलण्याचा प्रकार आहे, बरोबर आहे. झोप येणे, चक्कर येणे, अंग लटलट हालणे, काही वेळा उगीचच रडणे, काही वेळा स्वतःच असणे, काही वेळा बडबड करणे. मग कबीरदास महाराज म्हणतात, कब हासे कब रोए, नाचते करे गुणगान रे. मी कधी कधी हसतो तर कधी कधी रडतो, माझ्या भक्तीनं युक्त होऊन गुणगान करत नाचत असतो. म्हणून तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, असो असो असे कोण आठवची नाही, असो असे कोण आठवची नाही. असो ऐसा कोणी आठवती नाही. असो असो ऐसा कोण आठवची नाही. असो ऐसा कोणी आठवची नाही. असो ऐसा कोणी आठवती नाही. असो असो ऐसा कोण आठवती नाही. असो ऐसा कोण आठवती नाही. देईचा विजय भोगुलासा, देईचा विजयी भोगुलासा. सर्व सुख मानो सर्व रंगा. सो ऐसे कोणी आठवती नाही. सर्व सुख न्यायो सर्व रंगाया. सर्व सुख न्यायो सर्व असो ऐसे कोठे आठवीच नाही, देहाची विदही भोगुदशा.
मी या देहात राहतो पण तरी मला माझा देह कळत नाही. मी अस्तित्वात आहे पण मला माझा देह समजत नाही. काय? मला माझा देह समजत नाही. बरोबर आहे, मला माझा देह समजत नाही. मग मी अस्तित्वात राहूनही मला माझा देह कळत नाही. ते व्रत ती दिसती देही, ते देहीने माझ्या ठाई, अन मी तयाच्या हृदयी सामग्रू असे. मी त्याच्या हृदय सामग्रू असे. बरोबर आहे की नाही? मी त्याच्या हृदयी सामग्रू असे. मग ज्ञानेश तुकाराम महाराजांच्या सर्व अंगावर माशा येऊन चिटकल्या होत्या. त्यांनी एकीलाही काही केलं नाही. ते म्हणले या देहाचं काही असो ऐसे कोटे आठवीस नाही, देहाची विदही भूगुदशा. आणि याच्या एक पुढे प्रमाण आहे. आम्ही काय खातो कसं या सांगती, आम्ही काय खातो कशा बरोबर खातो कसं लागलं. महाराज म्हणतात मला कळत नाही. तुकाराम महाराजांचे मेवणे. मेवणे म्हणजे कोण? बायकोचा भाऊ. बाबांनी बरोबर बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ फार दिवसांनी जिजाबाईंना भेटायला आला होता. ती म्हणली आजचे दिवस जाऊ नका म्हणे, माझा फार लांबचा भाऊ फार दिवसांनी मला भेटायला आला म्हणे, जाऊ नका म्हणे. ते म्हणले तुझा भाऊ मोठा की माझा भगवान परमात्मा मोठा? म्हणजे तो आपला आहे पण तो आपला. ते माझे सोयरे सज्जन सांगती, नाम आठविती विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगती पण नाम आठविती विठोबाचे. तुझा भाऊ गंध लावतो का? नाही. तुझा भाऊ माळ घालतो का? नाही. तुझा भाऊ वारी करतो का? नाही. तुझा भाऊ एकादशी करतो का? नाही. मग द्राक्षाच्या पद्धतीने ठरवले जातात आणि आंब्याच्या पद्धतीने ठरवले. बरोबर आहे. आणि तुम्ही जर एखाद्याच्या खिशातून 100ची नोट काढा बरं आणि 2 तिकिटे बरं, फुकटचा मार खावं लागेल की नाही? खावं लागेल की नाही बाबा? बरोबर आहे ना? तसं व्यवहाराच्या पद्धतीने आणि परमात्माच्या पद्धतीने. ती म्हणली आजचे दिवस जाऊ नका म्हणे, थांबा म्हणे. ते म्हणले मी थांबणार नाही म्हणे. असं नका करू तू बरं, थांबा म्हणे, जाऊ नका म्हणे. ते म्हणले मी थांबणार नाही. ते म्हणले अहो मी काय पाप केलंय म्हणे. अहो बाकीच्यांच्या बायाचे मालक जा म्हणले दळायला, चालले दळायला. थांबा म्हणले, थांबले. पण मी तुम्हाला प्रथमच आयुष्यात म्हणते आहे ना थांबा म्हणून, तुम्ही का नाही थांबत? तुकाराम महाराजांना आली दया. ते म्हणले जिजा मी थांबतो, स्वयंपाक झाला की मला बोलव, तोपर्यंत मी तुळशीच्या ओट्यावर भजन करत बसतो. तिला फार आनंद झाला. ती म्हणली आज पतीने ऐकलं आणि फार लांबचा भाऊ फार दिवसांनी मला भेटायला आला. पती कधी ऐकत नव्हते आणि भाऊ पण लय दिवसांनी भेटायला आला होता. त्या इतका आनंद झाला तिला. ते म्हणतात ना सूर्य उगवला की त्याला कोणी नमस्कार करत नाही, पण भाऊ बीजेचा चंद्र उगवला की त्याला सगळे ओवाळून सुभाषीकरण करतात. लघुश विषेद्वितेचा वंदती सर्व भावे, म्हणून सखिया रे दूरदेशी राहावे. तिला फार आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये ती मीठ टाकायला विसरली. भाजीत मीठ टाकायला विसरून गेली. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. तेच तुकाराम महाराजांनी सपाटा सुरू केला. पूर्ण जेवण उसर ते काय थांबले. तिचा भाऊ मात्र कसा तरी जेवला. त्यांनी 2-3 घास घेतले. पण जिजाबाई खेद करू लागल्या की माझा भाऊ जेवला नाही. थोड्या वेळाने त्या जेवायला बसल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की भाजीत काय नव्हतं, मीठ नव्हतं. त्या उठल्या आणि ताडताड तुकोबराय जवळ गेल्या आणि म्हणाल्या अहो काय कळतं का म्हणे तुम्हाला? ते म्हणले झालं काय? म्हणे अहो भाजीत मीठ नव्हतं. म्हणे सांगायचं काम कुणाचं आहे, घ्यायचं काम कुणाचं आहे? म्हणली माझं. मग माझ्यावर कशाला रागवते? म्हणे अहो पण घरच्या माणसाने सांगायचं असतं, तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं म्हणे तुकोबराय म्हणाले जिजा मी काय खातो कशा बरोबर खातो मला कळत. आम्ही काय खातो कसं या सांगती. मी काय खातो मला कळत. आणि अजून एक सांगते, माझ्या देहाची मज नाही चाड कोठे कसं गोड आणि काचे. मलाच माझा देह कळत नाही, मग तुझा भाऊ जेवला की नाही मला कसं कळणार. असो ऐसे कोठे आठवीच नाही, देहाची विदही भोगू दशा. आणि तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आम्ही तुका
लागोने दुपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. झालेली सेवा. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लेडीज चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय 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 हरि हरि जय 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 बला जय हरि जय 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 जय हरि हरि जय 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 हरि 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 जय हरि जय हरि जय हरि हरि जय जय 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 हरि ज
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरे 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 लोमारा फुमाए लोमारा फुमाए लोमारा फुमाए लोमारा